सुमारे 2400 डॉक्टर त्या ठिकाणी झाले। त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय सेवेत कायमस्वरूपी लागलेल्या उमेदवारांची संख्या सुमारे 8000 आहे। 2024 मध्ये पोलीस भरतीत 867 पोलीस SCBC मधून त्या ठिकाणी भरती झाली। सुमारे 3700 वंचित उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदाचा कायदा करून नियुक्त्या देण्यात आल्या। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जे प्रमाण होतं ते पूर्वी शेकड्यातही नव्हतं। 37 वर्षात 2363 कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 1% 1.41% आणि एकनाथरावजी शिंदे सरकारने 10 महिन्यात पात्र व्यक्तींना 1,66,613 कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 98.69% दिली। पात्र व्यक्तींना कुणबी मराठा नोंदीच्या आधारे यापुढे जात प्रमाणपत्र मिळणार आहेत। EWS आरक्षण त्या ठिकाणी सन 2021 पासून ते फेब्रुवारी 2024 अखेर हजारो मराठा उमेदवारांना शासकीय व निमशासकीय कायमस्वरूपी नोकऱ्या व तसेच उच्च शिक्षणात शैक्षणिक प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झालेली आहे। SCBC आरक्षण लागू झाल्याने राज्यात मराठा समाजाला EWS लागू नाही। केंद्रीय सेवा व शिक्षणात मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण लागू झालेले आहे। तसेच कुणबी नोंद असणाऱ्या केंद्रात OBC मध्ये आरक्षण त्या ठिकाणी लागू आहे। त्याच्यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना त्याची तपशीलवार माहिती पुस्तके आपल्याला देण्यात येणार आहे, त्याच्यात मिळेल। मेडिकलच्या विद्यार्थिनींना मिळणार वर्षाला 12 लाख म्हणजे विद्यार्थ्यांना 6 लाख रुपये। आतापर्यंत वैद्यकीय शिक्षणासाठी 78,311 विद्यार्थ्यांना 50% फी सवलत रुपये 639 कोटी रुपये व 32 लाख वितरित त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। जिजाऊ सावित्रींच्या महाराष्ट्रात विद्यार्थिनींसाठी 100% फी सवलत 2024-25 पासून लागू आहे। म्हणजे 8 लाख रुपये उत्पन्नाच्या आतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2024-25 या वर्षापासून 100% शैक्षणिक फी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। यासाठी 906 कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केले। या निर्णयाचा मराठा कुणबी तसेच खुला आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे। अभिमत विद्यापीठात जी फी सवलत लागू नव्हती ती करण्यात आली। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 2,93,199 ग्रामीण विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता रुपये 780 कोटी 44,57,000 त्या ठिकाणी वितरित करण्यात आला। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 23,695 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता 38 कोटी 70 लाख रुपये वितरित करण्यात आला। त्या ठिकाणी निर्वाह भत्त्यात नंतर वाढ करण्यात आलेली आहे, मी डिटेल वाचत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी 1 लाख उद्योजक त्या ठिकाणी घडवून मराठा उद्योजकांना चालना देण्याचं काम केलेलं आहे। जे बँक कर्ज मंजुरी लाभार्थी संख्या 1,03,739 बँकेने वितरित केलेली कर्ज रक्कम रुपये 8,693.85 कोटी आणि या सगळ्या कर्जाकरिता महामंडळाने व्याजाचा परतावा दिलेली रक्कम ही 872 कोटी 81 लाख एवढी त्या ठिकाणी आहे। आणि 15 लाखांपर्यंत बँकांमार्फत कर्ज घेणाऱ्या उद्योजकांना 12% व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात आलाय। सारथीच्या माध्यमातून
या ठिकाणी मराठा व कुणबी समाजाच्या युवक युवतींना ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सारथी यशस्वी ठरते. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांची एक अत्याधुनिक पूर्ण इमारत आज पुण्यात उभी राहते आणि सारथी करता आतापर्यंत 761 कोटी निधी वितरित करून साधारणतः 1,60,000 विद्यार्थी महिला व युवतींना याचा लाभ होतोय. सारथी संकुलाचं काम प्रगती पथावर आलंय. सुसज्ज अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी उभी राहिली. UPSC मध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचा झेंडा त्या ठिकाणी फडकलाय. आतापर्यंत सारथी संस्थेकडून प्रशिक्षणासाठी प्रायोजकत्व घेतलेल्या 95 विद्यार्थ्यांची वर्ष 2022-23 आणि 23-24 वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये 18 IAS मराठा समाजाची मुलं, 20 IPS, 13 IRS, 1 IFS, 1 FOS, CAPF अशा पदांमध्ये त्या ठिकाणी UPSC मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. सारथी पुरस्कृत विद्यार्थ्यांनी MPSC मध्ये सुद्धा त्या ठिकाणी झेंडा रोवलेले आहे. अवघ्या 2 वर्षात MPSC परीक्षेत सारथी पुरस्कृत 481 मराठा कुणबी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे 158 विद्यार्थ्यांची तर वर्ग 2 दर्जांच्या पदावर 580 पुरस्कृत विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्याच्यामुळे सारथीतनं MPSC सुद्धा झालेले आहेत. परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना समाजाच्या 51 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली. देशांतर्गत नामवंत विद्यापीठात 442 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळालेली आहे. NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सारथीनं विशेष साथ दिलेली आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेतील 73,005 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रुपये 9,600 वार्षिक प्रमाणे 70,73,00,000 रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील 350 लाखाच्या आतील उत्पन्न गटातील 8वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सारथी PhD फेलोशिप करता 3,078 विद्यार्थ्यांना 190 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. सारथी विद्यार्थ्यांना 7 मराठा विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरभराट. आतापर्यंत मराठा समाजातील 1,47,028 विद्यार्थी युवकांना संस्थेचा लाभ झालाय. संगणक कौशल्य विकास, इंडो जर्मन टूल रूम, ड्रोन पायलट, MSCD, COEP पुणे, CA, मोडिलिकी इन्क्युबेशन, पशुधन संगोपन इत्यादी प्रशिक्षणाचे कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, संशोधन, व्यक्तिमत्व विकास, रोजगार यामध्ये मराठा समाजाच्या युवकांचा टक्का वाढलेला आपल्याला दिसेल. सारथी संस्थेमार्फत 5,272 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं. हे करत असताना इतिहासाचा वारसा, छत्रपतींचा वारसा जपण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी शिंदे साहेब, देवेंद्रजी दादांच्या नेतृत्वाखाली झालाय. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी व परिसरातील गावांच्या विकासासाठी 606 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर झालाय. काम प्रगती पथावर आहे. याशिवाय शिवरायांचे गडकिल्ले संवर्धित करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असलेल्या वडू तुळापूर परिसराचा
रुपये 269 कोटीचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. जगाला अभिमान वाटेल अशा 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी 300 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा आज पत्रकार परिषद घेऊन उल्लेख एवढ्यासाठी केला आहे की अजूनही गावात, खेड्यापाड्यात, इंटेरियर भागात मराठा समाजासाठी या सरकारचं योगदान, देवेंद्रजींनी घेतलेली आरक्षणाची भूमिका, नंतर एकनाथरावजी शिंदेनी SEB साठी घेतलेली भूमिका, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या मार्फत प्रशिक्षण, रोजगार हे केलेले विषय, यामध्ये मला वाटतं भरीव अशा प्रकारचं योगदान राज्य सरकारनं महायुतीच्या दिलेलं आहे. आणि त्यामुळं केवळ मराठा समाज नव्हे, महाज्योतीच्या माध्यमातून OBC समाजाच्या युवकांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य, जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रशिक्षण देतोय. आणि एकंदरच बहुजन समाज, सर्व समावेशक अशा समाज घटकांचा विकास करण्याचं काम या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून झालंय. हे आपल्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उद्देशानं काही लोक, काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये याकरता ह्या केलेल्या गोष्टी आपल्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न केलाय. तपशीलवार पुस्तिका आपल्याकडे या ठिकाणी दिलेली आहे, जेणेकरून आपल्यालाही सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून केलेल्या व्यापक कामाची माहिती होईल. भाऊ, तुम्ही हा सगळा मराठा समाजासाठी पाढा वाचलेला आहे, काय काय केलं. मात्र दुसरीकडे लोणीकर असं म्हणतात की मराठा समाजाची मतं ही बोटावर मोजणार येणार एवढ्या काळ्यांवर आहे. कसं बघता या सगळ्या वक्तव्याकडे? त्याचं स्पष्टीकरण लोणीकरांनी दिलेलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे असं लोणीकरांचा उद्देश नव्हता, असू शकत नाही. ते आता बोलतायत असं त्यांनी भुंकू नये असं मला वाटतं. निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीने विरोधकांकडून असेल पातळी घसरत चाललेली आहे, नाना पद्धतीने सातत्याने अशी विधानं करतायत, तुम्ही भाजप म्हणून त्याला आता कसं उत्तर? नाही, मला वाटतं नाना पटोले हा राजकारणातला विदूषक आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षाची परंपरा असणाऱ्या प्रदेशाध्यक्षानं या ठिकाणी वाचाळवीर म्हणून त्यांना उपमा त्या ठिकाणी दिली तर मला वाटतं कमी पडेल. त्या काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी योगदान केलं, पक्ष उभा केला, एक वेगळी परंपरा होती, ती मातीत मिळवण्याचं काम उत्तम पद्धतीनं नाना पटोले करतायत. लोक त्यांना विदूषकाच्या भूमिकेत महाराष्ट्रात बघताना दिसतात. उलट आपल्याकडं स्मृती शॉर्ट मेमरी असते. आता निवडणुकीला 10-15 दिवस आहेत, त्याच्यामुळे फ्रेश ताजा माल असतो. माल म्हणजे तुम्ही वेगळ्या अर्थाने परत आता तुमच्याकडे अगोदर झालेली स्क्रिप्ट, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट ही शॉर्ट मेमरी असल्या कारणानं आपल्याला उलट निवडणुकीच्या तोंडावर लोकांना नीट लक्षात राहील. 1-2 महिन्यापूर्वी दिली तर राहून जाते. आणि त्याच्यावर उत्तम अशा प्रकारचे, म्हणजे ही पुस्तिका जर या ठिकाणी पूर्ण वाचली तर मराठा समाजाचे विद्यार्थी, तरुण किंवा एकाही माणसाला या महायुतीच्या सरकारवर आमच्यासाठी काय केलं ही विचारण्याची संधी मिळणार नाही. नक्कीच आपण उत्तम सूचना केलेली आहेत. आमचे मराठा समाजाचे साठी तळमळीने काम करणारे आमचे जरांगे दादा यांना ही पुस्तिका सविनय त्या ठिकाणी पाठवून देऊ. विधानसभा निवडणुकीत संघ जोरदार कामाला लागलाय, संघ मैदानात उतरलेला, संघाने 365 संघाच्या आता कार्यरत. संघ ही आमची पितृसंस्था आहे. पितृत्वाच्या भावनेनं त्या ठिकाणी सतत संघाचं मार्गदर्शन, भूमिका त्या ठिकाणी राहते. भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद, ताकद सर्वार्थानं देण्याचं काम केवळ आज नाही, अव्याहतपणे सुरू आहे. तसंच संघाचा आशीर्वाद हा त्या ठिकाणी ताकदीनं आम्हाला मिळत असतो, याही वेळेला मिळतोय.
शरद पवार टीका करतायत भाजपवरती. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आता सत्ता परिवर्तन करण्याची गरज आहे, कारण तिथल्या पाण्यापासून उद्योग आहेत ते गुजरातला गेले जात आहेत. इतकंच नाही तर देशात पण परिवर्तनाची गरज आहे. देशाचे पंतप्रधान असतील किंवा जलमंत्री असतील ते सुद्धा एका राज्याचे मंत्री असल्यासारखे वागत आहेत. मला वाटतं देशामध्ये काय मूड आहे ते नुकत्याच ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या, मला वाटतं हरियाणाचे मुख्यमंत्री पण आता येऊन गेले, त्यामुळे देशातल्या जनतेचा मूड हा मोदी साहेबांच्या मागेच त्या ठिकाणी असल्याचा आहे. आता पवार साहेब का असं बोलणार का की महायुतीचं सरकार येणार म्हणून? ते परिवर्तन आहे होणार असंच बोललं तर मतदारांवर त्या ठिकाणी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असं होईल. परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे महायुतीच्या बाजूनं वातावरण आहे. परिवर्तनाची अजिबात आवश्यकता वाटत नाही. याचं कारण भीती आहे की ज्यांनी कोर्टात गेले, लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला, ते आमची योजना बंद करतील अशा प्रकारची साधार भीती त्यांना आहे. त्याचबरोबर आमचे लाडके भाऊ त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे 10,000 असतील, शेतकऱ्यांची सन्मान योजना असेल, अनेक योजना ज्या आमच्या आल्या आहेत त्या बंद पडतील अशा प्रकारची एक भीती महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. कारण एकीकडं 1,500 कुठून आणणार विचारणारे त्यांच्या अजेंड्यामध्ये आम्ही 3,000 रुपये देणार बोलतात. म्हणजे मला काय जादूची कांडी आहे का की आभाळातनं पैसे आणणार आहेत? 1,500 कुठून देणार विचारतात आणि आमचं सरकार आलं तर 3,000 देणार. त्याच्यामुळे ही नौटंकी महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि त्याच्यामुळे एक प्रगतीच्या टप्प्यावर आज राज्य उभं असताना ते पुढं नेण्याचं काम केंद्रात सरकार पण आमचं असल्यामुळे महाराष्ट्रात आमचं आलं तर महाराष्ट्र गतीनं विकसित होईल हा सर्वसामान्यांना महाराष्ट्रातील जनतेला विश्वास आहे. म्हणून आमचं सरकार पुन्हा महाराष्ट्रातील मायबाप जनता त्या ठिकाणी बसवेल आणि परिवर्तनाच्या किती गप्पा मारू द्या, सरकार त्या ठिकाणी लोकांना अस्थिर नको, स्थगिती सरकार नको, प्रगतीचं गतिमान सरकार लोकांना हवंय. तर एक लक्षात ठेवा, त्यांचं भावनिक वातावरण करण्याशिवाय त्यांच्या हातामध्ये कुठलाच विषय नाही. आपण गेल्या काही दिवसात बघाल विकासाच्या मुद्द्यावर बोललेले आपल्याला विरोधी पक्ष दिसत आहेत? अजिबात नाही. बरं, आम्ही सत्ताधारी होतो, आमच्यावर नियोजनबद्ध आकडेवारीचे टीका करण्याचं काम करतायत? नाही. केवळ लोकसभेला जसं खोटं नेरेटिव्ह सेट करून त्यांच्या हाताला थोडंफार यश लागलं, लोकांना संभ्रमित केलं, परंतु ती आता दुसरी शक्यता दिसत नाही. मग पुन्हा भावनिक इमोशनल फंडा अशा प्रकारे लोकांना कधी घाबरवून, लोकांना कधी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन, खोटं नॅरेटिव्ह सेट करून त्यातलाच हा खरगेंचा प्रकार. उद्धव ठाकरे असे म्हणतात की भाजप घराणेशाहीवरती वारंवार आरोप करतात, त्यांना राजकारणात पोरं होत नाही, त्याचं मी काय? काल उद्धव ठाकरे यांची जेव्हा बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अमित शहा आणि मोदींची पण बॅग चेक करायला हवी असं. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब लोकशाहीचा अभ्यास करत नाहीत, संविधानाचा अभ्यास करत नाहीत. उद्धव ठाकरे या देशाचे नागरिक आहेत. ते काय फार त्यांना सरकारनं अजून स्पेशल ट्रीटमेंट दिलेली नाही की निवडणूक आयोगानं त्यांना तपासू नये. त्याच्यामुळे ज्या नागरिकाला कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या बॅगा तपासण्याचा अधिकार आयोगाला आहे आणि आपल्या माहितीसाठी चॅनलद्वारे महाराष्ट्रानं पाहिले, एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एअरपोर्टवर त्यांच्या बॅगा तपासलेल्या आहेत. उदय सामंत यांच्याही बॅगा त्या ठिकाणी तपासलेल्या आहेत. एवढा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्याही बॅगा तपासलेल्या आहेत. एवढा अहंकार, एवढा इगो, का तुम्ही काय पैसे घेऊन जात होतात का? घाबरायचं काय कारण आहे? बॅगा तपासल्या तर झालं काय? त्याच्यामुळे मला वाटतं असेच इश्यू बनवून लोकांच्या मनात सिंपत्ती तयार करता येते काय, हाच केविलवाना प्रयत्न त्यांचा जो आता सुरू होणार आहे त्यातला तो पार्ट 1 आहे. नाही, मी तुम्हाला बोललो काय,
आता ह्याला काय म्हणावं, बालिशपणा म्हणावा की काय म्हणावं? उद्धवजी ठाकरे सारख्या नेत्यांनी अशा प्रकारे जर बोललं तर मला वाटतं दुर्दैवी. उद्धव ठाकरे असं म्हणतात की घराणेशाहीचा आरोप भाजप करतं, परंतु त्यांना पुरं होत नाही, त्याला बिघाड नाही. मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे तशाच प्रकारे सभ्यतेनं त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीत अजिबात घराणेशाहीला थारा नाही. ज्या कोणाला काही तिकीटं दिली असतील त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. त्यांना आयत्या वेळेला आणून दुसऱ्या दिवशी उमेदवार केलेलं नाही. परंतु नेमकं उद्धवजी ठाकरेंकडे त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना अलगद आणलं, आमदार केलं आणि अनेक ज्येष्ठ शिवसैनिक नेते असताना त्यांना मंत्रीही केलं. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची बॅग आताच तपासण्यात आलेली आहे. औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली गेली आहे. मला वाटतं त्यांच्यावर संशय आयोगाचा खूप दिसतोय की आता काही हातात उरलेलं नाही तर पैशाचं वाटप करतील की काय, अशा प्रकारचं मला वाटतं काहीतरी वास येत असावा. म्हणून मला वाटतं आता जास्त लक्ष केंद्रित पैशाचं वाटप होऊ नये, निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी करप्ट होऊ नये, मतदाराला त्या ठिकाणी प्रलोभन देऊ नये यासाठी निवडणूक आयोग सतर्क आहे. मी आयोगाचा अभिनंदन. जामिनाचा गैरवापर नवाब मलिक करतायत असंही ईडीचं म्हणणं आहे. भाजप याआधी नवाब मलिकांविरोधात मैदानात होतं, आत्ताही भाजपचा पवित्रा काय आहे? हा विषय भाजपच्या पक्ष पातळीवरचा नाही आहे. हा विषय ईडीचा आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यावर आम्ही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. जरांगे साहेबांनी असं मरण पत्करू नये. त्यांची समाजाला त्या ठिकाणी गरज आहे. त्यांच्या पाठीशी राजकारणापलीकडे जाऊन आम्ही सारी लोक त्यांच्या आंदोलनात सोबत आहोत. फक्त आंदोलन समाजाच्या हितासाठी व्हावं, त्या आंदोलनावर स्वार होऊन कुणी राजकीय पोळी भाजू नये एवढीच नम्र अपेक्षा आहे. जरांगेंनी त्या ठिकाणी त्यागी भावनेनं काम करतात, त्याचं स्वागत आहे. आणखी त्यांनी करत राहावं. असं म्हणतात की जरांगे पाटलांचं नाव घ्यायला देवेंद्र फडणवीस यांची जीत जी आहे ती अडचणीत असं त्यांनी म्हटलं. जाऊ दे, आता ओवेसीचे काय कपडे काढायचे ते देवेंद्रजींनी काढलेले आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर समजा महायुती सत्ता आली तर कदाचित मुख्यमंत्री पदावर महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कारण भाजपला जर का प्रश्न विचारला की मुख्यमंत्री कोण होईल तर भाजपकडून वरिष्ठ पातळीवरती चर्चा करतील वरिष्ठ नेते आणि मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवू. मात्र शिवसेनेला हा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील. कालही दिलीप मामा लांडे यांच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बनतील असं सांगितलं वारंवार जात आहे. काय वाटतं भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदावर महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल? अजिबात महायुतीमध्ये रस्सीखेच नसणार. महायुतीची स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्री होईल तर तो महायुतीचा होईल. या संदर्भामध्ये अमितभाईंनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. एक खरं आहे, जे दिलीप लांडे मामा म्हणाले ते शिवसेना पक्षाचे आहेत. त्या पक्षाला वाटतं आपल्या पक्षाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं तर आमचा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व्हावेत. अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादांनी व्हावं. जर मला आपण विचारलं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री उद्या होणार असेल तर मुख्यमंत्री कोण असावा, तर मीही सांगेन की आमचा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होतील. मध्ये जे आहे ते मनसेला पाठिंबासाठी भाजपची भूमिका होती, मात्र आता मनसेला धोका दिलाय का? कारण की प्रचारामध्ये भाजपचे नाही, प्रचारात झेंडा दिसला नाही म्हणजे धोका दिला. एवढ्या शॉर्टकटवर तुम्ही जाणार असाल. जे जाहीरपणे आशिष शेलारांनी सांगितले ते एका झेंड्यावरनं तुम्ही मूल्यमापन करणं योग्य असं मला वाटत नाही.